संपूर्ण महाराष्ट्र आणि खास करून अनेक भावी नगरसेवक, भावी झेडपी मेंबर आणि त्यांचे कट्टर कार्यकर्ते ज्या क्षणांची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर जवळ आलाय। या बातमीमुळे अनेकांचा जीव भांड्यात पडलाय तर अनेकांच्या आनंदाला पारावार उरणार नाहीये। तर बातमी अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जुन्या आरक्षणाच्या आधारे घेण्याचे आदेश दिलेत। यामुळे आता राज्यातील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत। 4 आठवड्यांच्या आत निवडणूक अधिसूचना जारी करण्याचे आदेशच सुप्रीम कोर्टाने दिलेत। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 2022 पूर्वीची आरक्षण व्यवस्था लागू होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यांच्या आत निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत। बांठिया आयोगाच्या शिफारसीला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेले आहे। हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे। सर्वोच्च न्यायालय यावर पुढील सुनावणी करेलच। आरक्षण धोरणाबाबत स्पष्टता नसल्याने लोकशाहीची प्रक्रिया म्हणजेच निवडणुका थांबवू नयेत असं न्यायालयाने म्हटलंय। राज्यात किती ठिकाणी सध्या प्रशासक आहेत, किती महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपालिकांचं इलेक्शन होणं बाकी आहे याबाबत जाणून घ्यायला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्याला यामुळे निवडणुकीचं सगळं चित्र क्लिअर व्हायला मदत होईल। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। 2022 मध्ये बांठिया आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाप्रमाणे महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश आता सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 वर्षांपासून निवडणुका झाल्या नसल्याचं कोर्टाने नमूद केलंय। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला 4 आठवड्यांच्या आत निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे निर्देश दिलेले आहेत। ही सगळी प्रक्रिया जी आहे ती 4 महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे। या ज्या निवडणुका आहेत त्या बांठिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या निकालाच्या अधीन असतील असं सुद्धा कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्भवलेल्या अनेक मुद्द्यांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षांपासून झालेल्या नाहीयेत। त्यामुळे 2022 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाची जी परिस्थिती होती ती सारखीच राहील असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटलंय। बांठिया आयोगाच्या अहवालात ओबीसींच्या जागा कमी केल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे कोर्टाने 2022च्या आधी जी परिस्थिती होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्याच्या आत या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत। महाराष्ट्रात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर गेल्या 5 वर्षांहून अधिक काळापासून प्रशासक आहेत। त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधी अशा संस्थांवर असणं आवश्यक असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। त्यानंतर कोर्टाने निवडणूक घेण्यात कोणाला आक्षेप आहे का असं सगळ्या याचिकाकर्त्यांना विचारलं। त्यावर सर्वांनी नाही असं सांगितलं। त्यानुसार बांठिया आयोगाच्या 2022च्या अहवालापूर्वी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी समाजाला आरक्षण देऊन या निवडणुका घ्याव्या असं सुप्रीम कोर्टाच्या या खंडपीठाने सांगितलंय। आता या आदेशानुसार राज्यात जूनच्या साधारणपणे पहिल्या आठवड्यांपर्यंत निवडणुकीची अधिसूचना निघू शकते। सप्टेंबर महिन्यात निवडणुकीचा धुरळा राज्यामध्ये उडणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। स्थानिक स्वराज्य संस्थांची संबंधित आरक्षण, संस्थांमधील सदस्य संख्या, प्रभाग रचना कशी असावी, प्रभाग रचना करण्याचे अधिकार सरकारचे की निवडणूक आयोगाचे, तसेच 92 नगर परिषदांमधील ओबीसी आरक्षण याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये तब्बल 28च्या घरामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। आता अखेर सुप्रीम कोर्टाने निवडणूक घेण्याबाबत आदेश दिलेले आहेत। मात्र आता हा निकाल आला असला तरी सुद्धा प्रभाग रचना, आरक्षण, सदस्य संख्या ठरवणं ही सगळी प्रक्रिया पार पाडायला किमान 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो। महाविकास आघाडीची सत्ता असताना मुंबईसह इतर महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीमधील सदस्य संख्या वाढवण्यात आली होती। महायुती सरकारने ती परत पूर्वीप्रमाणे केली। याबाबत सुनावणी प्रलंबित आहे। न्यायालयाने वाढीव सदस्य संख्येला मान्यता दिली असली तरी प्रभाग रचना, झडपीची गट रचना करण्यास वेळ लागू शकतो। प्रभाग रचना करण्याचा अधिकार यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडे होता। तो राज्य सरकारने कायद्यात बदल करून आपल्याकडे घेतला। तो अधिकार पुन्हा आयोगाला देण्याबाबत सुद्धा याचिका प्रलंबित आहेत। राज्यातल्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाल संपलेला आहे। अनेक संस्थांवर मागील 5 ते 6 वर्षांपासून प्रशासक आहेत। आधी
कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या, त्यानंतर राज्यातील सत्ता नाट्य आणि त्यानंतर न्यायालयातील याचिकांमुळे या निवडणुका रखडलेल्या आहेत. राज्यात जवळपास 289 पंचायत समित्या, 243 नगरपालिका, 37 नगरपंचायता, 27 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका या रखडलेल्या आहेत. या सगळ्या संस्थांवर सध्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र आता या जवळपास 600च्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मोसम राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.